नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर जमा करणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केली तारीख घोषित. 7व्या हप्त्याची तारीख घोषित झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी ऑथेंटिक ब्रेकिंग न्यूज आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता 7व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. 1500 मिळणार की 2100 मिळणार? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार. काही दिवसापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते. आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्याची आता तारीख फिक्स झालेली आहे. सर्वच लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार आहे. जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत तशा सर्व महिलांना या योजनेमार्फत आता लाभ देण्यात येणार आहे. महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी बघा, कोणती तारीख फिक्स करण्यात आलेली आहे, कोणते टायमिंग फिक्स करण्यात आलेले आहे, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, महिलांना खुशखबर. 26 जानेवारीच्या अगोदर सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. 26 जानेवारीच्या अगोदर. परंतु या ठिकाणी हे तर समजलं की 26 जानेवारीच्या अगोदर, पण कधी जमा होणार? आज तारीख आहे 17, 18, 19, 20, 21. नक्की कोणत्या तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार? हे अपडेट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तसेच ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ह्या पैठणी साडीचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून गिव्हअवे करण्यात येणार आहे व ही पैठणी साडी गिफ्टमध्ये देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी वाटप होणार आहे. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते जमा झालेले आहेत. महिलांना 6 हप्ते मिळालेले आहेत. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे, दुसरा जमा झाला, तिसरा सुद्धा जमा झाला, चौथा सुद्धा जमा झाला, 5वा सुद्धा जमा झाला आणि 6 डिसेंबरचा हप्ता काही दिवसापूर्वीच जमा झालेला आहे. आता महिलांना प्रतीक्षा लागली होती की 7वा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी येणार? त्यानंतर बघा, महिलांना 8वा हप्ता सुद्धा मिळणार, 9वा हप्ता मिळणार, 10वा हप्ता मिळणार, 11वा हप्ता मिळणार, 12वा हप्ता मिळणार. हे टप्प्याटप्प्याने सरळ दर महिन्याला हे हप्ते महिलांना मिळत जाणार आहेत. आता सध्या बघा, महिलांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, 26 जानेवारीच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. त्यानंतर बघा, या बँकेत बघा, कोणती ती बँक आहे ज्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार? बघा, 7वा हप्ता या 5 बँकेमध्ये सर्वात अगोदर येणार पैसे. सुरुवात करा आणि पैसे आपले चेक करा बँक खात्यामध्ये. तर ते कोणती बँक आहे, त्यांची पीडीएफ काय आहे, यादी कोणती आहे? तर बघा, सर्वात पहिली जी बँक आहे ती बँक आहे पोस्ट बँक. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सर्वात अगोदर येणार आहे. त्यानंतर दुसरी बँक आहे एसबीआय बँक. एसबीआय बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर येणार आहे. त्यानंतर तिसरी जी बँक आहे ती बँक आहे महाराष्ट्र बँक. बघा, महाराष्ट्र बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर चौथी जी बँक आहे ज्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत ती बँक आहे एचडीएफसी प्रायव्हेट बँक. तर बघा, एचडीएफसी बँकेमध्ये जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर सुद्धा तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आणि 5वी जी बँक आहे ती आहे आयडीबीआय बँक. तर बघा, या बँकेचे जरी तुम्ही अकाउंट दिलेले असेल तर सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, तर या बँका सोडून तुम्ही इतर बँकेचं खाते दिलेलं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. बघा, या व्यतिरिक्त जरी तुम्ही तुम्ही जरी तुमच्या दुसऱ्या बँका असतील तरी देखील तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. 7वा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर सर्वच बँकांमध्ये जमा होणार आहे. बघा, तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे. सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे की महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी
खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी या ठिकाणी लाडकी बहिणीच्या 7व्या हप्त्याची तारीख फिक्स केलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये या दिवशी पैसे जमा होणार. तर या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. बघा जवळपास 3690 कोटी रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे. 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. तारीख फिक्स केलेली आहे. आता तुम्हाला मी डेट सांगणार आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा आता महिलांना 7वा हप्ता तर मिळणारच आहे. सोबत 8व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. त्यांनी आता फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा अपडेट दिलेले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता मिळणार आहे तो आता 26 जानेवारीच्या अगोदर बघा हे वाटप होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा लवकरच मिळणार आहे. तसेच तुम्हाला मार्च महिन्यापासून 2100 रुपये चालू होणार आहेत. कारण की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प असणार आहे, सादर होणार आहे. त्यावेळेसच या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. आता या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी 1500 रुपयेच मिळणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे. मार्च महिन्यापासून 2100 मिळणार आहेत. आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे. 7वा हप्ता तारीख फिक्स मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी तारीख केली घोषित. आता आपण ती तारीख जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हालाही प्रश्न पडला असेल नक्की 7वा हप्ता किती तारखेला किती वाजता जमा होणार? तर या ठिकाणी बघा तारीख फिक्स झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता नवीन वर्षाचा जो हा लाभ आहे हा पहिला लाभ आहे, पहिला हप्ता आहे. तो हा पहिला हप्ता आता 26 जानेवारीच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ठीक आहे बघा 22 तारखेनंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय तुम्हाला की 22 तारखेच्या नंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु याच्यामध्ये ही पण शक्यता आहे की 20 तारखेपासून सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. कारण की 26 जानेवारीच्या अगोदर हा लाभ वितरित करायचा आहे. म्हणजे 20, 21, 22 त्यानंतर 23 आणि 24 हे जे दिवस आहेत या ज्या तारखा आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की या तारखांनाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा 26 जानेवारीच्या अगोदर सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाची अपडेट 26 जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी बघा 26 जानेवारीच्या दिवशी महिलांना सन्मान निधी दिला जाणार आहे. महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या उद्देशानेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. लाडकी बहिणींचा जो सन्मान निधी आहे 7व्या हप्त्याचा जो सन्मान निधी महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर पाठवण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आता एस-एम-एस सुद्धा पैसे पडल्याचा एस-एम-एस सुद्धा त्यांना येणार आहे. या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेचे हे जे पैसे आहेत हे पैसे वाटप करण्यासाठी सरासरी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागणार आहे. बघा पहिल्या दिवशी काही महिलांना या ठिकाणी बघा हे जे 4 दिवस असणार आहेत 4 ते 5 दिवस सरासरी किंवा अंदाजे लागणार आहेत या योजनेसाठी पैसे वाटपसाठी. बघा काही लाखो महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. दुसऱ्या दिवशी सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तिसऱ्या दिवशी सुद्धा जमा होणार आहेत. चौथ्या दिवशी सुद्धा आणि अंतिम जे 5वा दिवस असणार आहे त्या दिवशी उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. महत्वाची गोष्ट या योजनेमधून आता एकही महिला वंचित राहणार नाही. सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ देण्यात येणार आहे. अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. सर्वच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचा हा जो वाटप होणार आहे, हे वाटप या ठिकाणी लक्षात घ्यायचंय तुम्हाला. पहिल्या दिवशी किती जिल्ह्यात वाटप होणार? तर बघा ह्या जिल्ह्यानुसार 7व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. प्रत्येक विभागातील बघा 6 विभाग आहेत. प्रत्येक विभागातील 2-2 जिल्ह्यांमध्ये हे वाटप या ठिकाणी पहिल्या दिवशी सुरू होणार आहे. सर्वच 36च्या 36 जिल्ह्यातील पात्र महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. असं नाही की एका महिलेला मिळणार, काही महिलांना नाही मिळणार. जेवढ्या पण महिलांचा अर्ज मंजूर आहे अशा सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. या ठिकाणी बघा आकडावारी समोर आलेली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 67 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे. डीबीटी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा दुसऱ्या दिवशी जवळपास 60 लाख महिलांना लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या दिवशी जवळपास 40 ते 45 किंवा 50 लाख पर्यंत सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बघा ज्या महिलांना पहिल्या दिवशी पैसे नाही मिळणार त्या महिलांना दुसऱ्या दिवशी मिळतील. ज्या महिलांना दुसऱ्या दिवशी नाही मिळणार त्या अशा महिलांना तिसऱ्या दिवशी मिळतील आणि ज्या महिलांना तिसऱ्या दिवशी सुद्धा पैसे मिळणार नाहीत अशा सर्व उरलेल्या लाडक्या बहिणींना चौथ्या दिवशी म्हणजे अंतिम दिवशी पैसे मिळणारच आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जानेवारीचा हा जमा होणारच आहे. आणि या ठिकाणी बघा स्वतः त्यांनी तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे. लाडकी बहीण योजना महिलांना खुशखबर
या ठिकाणी बघा 26 जानेवारी ही आहे डेडलाईन. बघा डेडलाईन आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता हा जमा होणार आहे. 100% 7वा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की 20 ते 22 तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. 20 ते 22 तारखेपासून हे पैसे वाटप होणार आहेत आणि संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये हे वाटप चालणार आहे. जवळपास 4 ते 5 दिवस हे वाटप चालणार आहे व सर्वच बहिणींना लाभ मिळाल्याच्या नंतरच हे वाटप बंद होणार आहे. महत्त्वाची अपडेट 20 जानेवारी ते 25 जानेवारी अतिशय महत्त्वपूर्ण कालावधी असणार आहे. या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.